हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर कोल्हापूरला कलापूर असं म्हटलं जातं, पण त्याचबरोबर कोल्हापूर ही उद्यम नगरी आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये उद्यमशीलतेच्या बाबतीमध्ये इतके अनेक प्रयोग झालेले आहेत आणि जे संपूर्ण जगानं मान्य केलेले आहेत, स्वीकारलेले आहेत. अशा या कोल्हापूरच्या उद्यम नगरीला गेल्या काही वर्षांमध्ये एका वेगळ्या वादाचं स्वरूप आलेलं आहे. आणि आता गेल्या 1-2 महिन्यामध्ये तर आता कोल्हापुरातील अनेक उद्योजक कोल्हापुरातून कर्नाटकामध्ये जावं या मानसिकतेपर्यंत आलेले आहेत. असं नेमकं काय झालं की त्यांना महाराष्ट्रातून बाहेर जावं असं वाटतंय? कोल्हापूर हा तसं म्हणलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरचा जिल्हा आहे. नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा मनुष्यबळ असेल, ज्याच्या दृष्टीनं समृद्ध असा जिल्हा आहे. पण तरी सुद्धा कोल्हापूरच्या उद्योजकांना आता शासनाच्या धोरणामुळं महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित व्हावं असं वाटतंय. नेमकी काय कारणं आहेत? उद्योजकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत? अपेक्षा काय आहेत? आणि त्याचबरोबर राज्य शासनाची याबाबतची भूमिका काय आहे? या सगळ्याच्या दृष्टीनं आज आपण चर्चा करणार आहोत, माहिती करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत उद्योजकांचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर MIDCचे सुद्धा प्रतिनिधी. मी सर्वप्रथम स्वागत करतो मॅक अर्थात मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागलचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांचं. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर आपले कोल्हापुरातील एक प्रसिद्ध उद्योजक उदय दुधाणे जे गोशिमाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. नमस्कार. आणि MIDCचे प्रादेशिक अधिकारी माननीय अशोक पाटील साहेब, त्यांचंही स्वागत आहे. नमस्कार. तिघांचंही स्वागत. खरं तर आता हा विषय कोल्हापूरकरांना सगळ्यांना माहिती आहे. गेले 8-15 दिवस सर्वच प्रसार माध्यमातून याबद्दलच्या बातम्या येत आहेत की कोल्हापुरातील उद्योजक आता कर्नाटकामध्ये स्थलांतरित होणार. या संदर्भामध्ये तुम्ही जे विद्यमान राज्यकर्ते आहेत त्यांची आजपर्यंत अनेकदा भेट घेतली, चर्चा केलीत. विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही भेट घेतलीत. अनेकांनी अनेक प्रकारची आश्वासनं दिली आहे. कारण आता 3-4 महिन्यामध्ये निवडणूक आहेत, त्यामुळे कुणाला नाराज करायचं नाहीये. या पार्श्वभूमीवरती मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं, उद्योजक म्हणून दुधाणे साहेब, मला तुम्ही सांगा की इतकी टोकाची भूमिका घेण्याची वेळ का आली? म्हणजे महाराष्ट्रातून आम्ही कर्नाटकात स्थलांतरित होणारच, एवढी भूमिका घेण्याची वेळ का आली आहे? खरं सांगायचं म्हणजे गेली 2 ते 2.5 वर्ष विविध कारणाने उद्योजक अडचणीत आलेला आहे. व्यावसायिक मंदी, वाढत जाणारे इलेक्ट्रिसिटीचे दर, जागेंचे दर, कामगारांची कमतरता पडत चाललेली आहे, व्याजाचे दर वाढत आहेत आणि बिझनेस रन करत असताना सरकारची याच्यामध्ये दिसणारी अनास्था याला कारणीभूत आहे. राज्य शासनाची अनास्था याला कारणीभूत आहे. मग ते वेगवेगळ्या खात्यांअंतर्गत असो, भले सेल टॅक्स डिपार्टमेंट असो, विविध प्रकारचे कर असोत. गेल्या 2-3 वर्षात सेस नावाने MIDCने, लेबर सेस नावाने MIDCने लावलेला एक वेगळा कर आहे, तो कर असोत. मुदतवाढीची बांधकाम करत असताना मंदीमुळे बांधकामं थांबले आहेत, मुदतवाढीची काही कारणं असोत, मुदतवाढीच्या पाठीमागे दंड असोत, वीज दरवाढी वारंवार प्रत्येक 3-4 महिन्याला वीज दरवाढी होणारी, असे अनेक प्रकारचे विषयांमुळे ही घटना घडली. सगळ्या बाजूनी उद्योजक कोंडीत सापडले. कुशिरे साहेब, आता यांनी जी काही कारणं सांगितली त्याच्यामध्ये एकतर भरमसाठ टॅक्सेशन, लेबरची कमतरता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजेचा दर. पण मला सांगा की यातल्या प्रत्येक कारणाला तुम्ही शासनाला जबाबदार का धरताय? कारण असं काय नाहीये की प्रत्येक गोष्ट शासनानंच केली पाहिजे म्हणून. म्हणजे आता लेबरची कमतरता हा प्रश्न काही शासनाच्या अखत्यारीतला नाही. आता काय याबद्दल मला असं सांगावं असं वाटेल की आजपर्यंत उद्योजकांनी आजपर्यंत हे सगळं सहन केलं. आज काय झालंय की हे प्रमाणापेक्षा जास्त त्याचा त्रास व्हायला लागला, कडेलोट झाला. मग आपलं सरकार काय करते की प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्यासाठी काहीतरी पॅकेज वगैरे देत असते. तर उद्योजकांच्यासाठी विचार करून असं एखादी काहीतरी स्कीम त्यांनी सरकारने आणावी की जेणेकरून उद्योजकाला यातनं बाहेर निघता येईल, अशी एक आमच्या सगळ्यांचं त्यावर एक मत आहे की सरकारने हा विचार करावा. आता वीज दर वाढ किती करावी आणि काय याचं काय हे राहिलेलं नाही. त्यांच्या मनात आलं की सगळ्यात महत्त्वाचं दुखणं काय? दुखणं म्हणजे वीज दर आम्हाला परवडणार.
पहिला महत्वाचा म्हणजे रॉ मटेरियल. त्याच्याशी MIDCचा काही तशा अर्थानं संबंध नाही. MIDCचा काय संबंध येत नाही, पण बाकीच्या पण गोष्टी त्यामध्ये आहेत. MIDC कडून सुद्धा नाही, मोकळेपणात बोला. अशोक पटेल साहेब मी त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, दुखणी आहेत, ती त्यांच्यासमोर मोकळेपणात मांडायला काहीच हरकत नाही. जी अनेक कारण त्याच्यामध्ये काही कारण ते शासनाची प्रतिनिधी म्हणून जी अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये काही कारण MIDC ऑफिसची सुद्धा आहेत. काय त्याला नाकारता येणार नाहीये. नवीन जो उद्योजक येतोय त्याला MIDC ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही कळत नाहीत काही गोष्टी. जे फाईल कुठे सबमिट करायची आहे, त्याला काय काय पेपरची पूर्तता करायची आहे. आणि मी वारंवार म्हणतोय, प्रत्येक माणूस RO साहेबांच्या बरोबर पोहोचू नाही शकत. खालच्या लोकांच्या जेव्हा पोहोचतोय ते त्याला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. MIDC ऑफिसमध्ये काही ठराविक एजंट लोकांचा असलेला सुळसुळाट आहे. MIDC ऑफिसमध्ये जे काय टेम्पररी भरती केलेले लोक आहेत त्याचा जास्त उद्योजकांना त्रास होतोय. टेम्पररी भरती केलेले लोक आहेत. एक तर तिथं मनुष्यबळाची अडचण आहे साहेबांच्याकडे, त्याचबरोबर 3-4 जिल्ह्याचं कामकाज तिथून चालतंय. प्रत्येक माणूस RO साहेबांच्या बरोबर पोहोचू नाही शकत. अशोक पटेल साहेब त्यांनी त्यांच्या अडचणी मांडलेल्या आहेत आणि जो अनेक ठिकाणचा प्रॉब्लेम आहे की सिस्टीम मध्येच मुळात काही सुसूत्रता नाहीये आणि त्यामुळे मग तुमच्या हाताखालची जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा योग्य तो न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे उद्योग नाराज आहेत. काय सांगाल तुम्ही? असं आहे की जसं दुधाणे साहेबांनी सांगितलं की आमच्या इथं 2 जिल्ह्याचा कार्यभार पाहिला जातो. मी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचा. अच्छा, कोल्हापूर आणि साताऱ्याचा. थोडंसं स्टाफचं कमतरता होती, पण आता महामंडळामार्फत स्टाफच्या नेमणुकीची आता प्रक्रिया सुरू आहे. पण तो कंत्राटी आहे की कायमस्वरूपी स्टाफ भरण्याचं काम सुरू आहे. सर्वच टेक्निकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचं जो आहे ते आता भरती प्रक्रिया सुरू आहे. मध्यंतरी थोडे दिवस मी मान्य करतो की थोडंसं हे होते, स्टाफची कमतरता होती. दुसरी गोष्ट ते जसं म्हणतायत की ऑफिसमध्ये आल्यानंतर उद्योजकांना काही कळत नाही. तर आमच्या इकडे एक खिडकी योजना आहे. MIDCचा सगळा कारभार ऑनलाईन असतो. म्हणजे आमची MIDCindia.org ही वेबसाईट आहे. त्याच्यावर जर तुम्ही गेला तर तुम्हाला सगळी माहिती तिथं, म्हणजे कुठं प्लॉट उपलब्ध आहेत, प्लॉट रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी ॲप्लिकेशन करायचं, त्यासाठी काय डॉक्युमेंट जोडायचे. आणि आता शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. पण आता म्हणजे मी विनम्रपणे सांगतो की मी आल्यापासून कुठलाही उद्योजक किंवा कुठलाही सामान्य माणूस आला तर माझं स्वतःचं दार त्याच्यासाठी उघडं असतं. म्हणजे माझा दिवसभराचा वेळ हा आलेल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यामध्ये जातो. म्हणजे मला फाईलवर घरी घेऊन जावं लागतं. समस्या तुम्ही ऐकून घेता पण त्याच्या सोल्युशनसाठी काही म्हणजे ऐकून घेतो म्हणजे सोल्युशन घ्यायचं म्हणून. ऐकलं नाही तर सोल्युशनचा प्रश्न येणार नाही. तर ऐकून घेऊन मग सोल्युशन काढण्यासाठी मी माझ्या स्वतः प्रयत्न करतो. माझ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याप्रमाणे सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि सिस्टीम आहे चांगली. आता काही लोकांचा असतो म्हणजे त्यांनी एक मुद्दा जो मांडलेला आहे की तुमच्या कार्यालयामध्ये जो एजंटांचा सुळसुळाट वाढत चाललेला आहे त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, आता हे कसं होतंय की तुम्ही एकीकडे म्हणता की मला काही कळत नाही, म्हणजे एखाद्या नवीन उद्योगाला कळत नाही. मग आता समजा एखाद्याला कळत नसेल आणि तिनं कोणी कन्सल्टन्सी एखादा कोणी कन्सल्टंट असेल की ज्यांना माहीत नसेल त्याला मार्गदर्शन करण्यासाठी काही लोक काम करू शकतात. याचा अर्थ ते एजंट आहेत असं नाही. म्हणजे आता प्रत्येक कर्मचारी काय तो हातातलं काम सोडून आम्ही मार्गदर्शन करायला तर असतो तयार, पण असं नाही की पूर्ण वेळ हे करू शकतो. एजंट नसून काउन्सिलर आहेत असं बोलू शकता. म्हणजे नॉट नेसेसरी. त्याला थोडंसं गोंडस नाव दिलं. कसं आहे, माझं असं म्हणणं आहे की जर पुजाऱ्यांनी देवाची गाठभेटच घालून नाही दिली तर तो भक्ताला देव दिसणार कसा? नाही, मी परत सांगतो की माझ्याकडे कायम माझं दार उघडं आहे. तुम्ही कधी मला जेवढे व्हिजिटर येतात तेवढे सगळ्यांना मी त्यांचं म्हणणं ऐकून. तुमचं दार उघडं आहे पण तुमच्या दारापर्यंत जर येऊ शकत नसेल माणूस तर काय करायचं? माझं दार आधी लागतंय. म्हणजे माझं दार सगळ्यांना म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे मान्य करतील आमचे उद्योजक मित्र सुद्धा की मला कुठल्याही स्तरातला कुठलाही माणूस माझ्या कार्यालयात आला तर मी त्याला सदैव उपलब्ध असतो. आणि म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार स्वतः अशोक पाटील साहेब हे उद्योजकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्यालयाबद्दलच्या तक्रारी काय आपण पुन्हा नंतर बोलू. मूळ जो मुद्दा आहे तो तुमचा वीज दरवाढीचा. बरोबर. खरं तर मला आता सांगा की तुम्ही शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये जाणार अशी तुमची मानसिकता तयार झालेली आहे असं तुम्ही सांगताय. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये विजेच्या दरात कितीचा फरक पडतोय? साधारण कर्नाटकमध्ये विजेचा दर हा 1,00,000 युनिट पर्यंत 5 रुपये 20 पैसे आहे आणि 1,00,000 युनिटच्या वरती 5 रुपये 50 पैसे आहे. जो आपल्याकडे रेट आहे तो 6 रुपये 63 पैसे युनिट आणि 7 रुपये 1 पैसे हा युनिट रेट आहे. साधारण 20 ते 21% आत्ता फरक आहे.
यापेक्षा म्हणजे वीज दरवाढ या मुद्द्यापेक्षा वगळून अन्य कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला कर्नाटक सरकारनं आता आमिष दाखवले म्हणूया किंवा तुम्हाला आश्वासन दिले म्हणूया? नाही, खरं सांगायचं म्हणजे कर्नाटक सरकारने आम्हाला कुठल्याही पायघड्या घातलेल्या नाहीयेत. आम्ही उद्योजक गेले 6 महिने याविषयी एकत्रित येऊन चर्चा करून मगच निर्णय घेतला. आम्ही स्वतःहून कर्नाटक सरकारकडे जागेची मागणी केलेली आहे. बर बर. पण तुम्ही जी आता मागणी केली आहे ती एक तर त्या निप्पाणीच्या तोंडी घाटाच्या परिसरामध्ये किंवा ते कागल ते निप्पाणी या याच्यामध्ये आडीमल्ल्याच्या आजूबाजूला जो रिकामा परिसर आहे त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. किती जागेची मागणी? साधारण आम्ही 1000 ते 1200 एकरची मागणी केलेली आहे. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही स्थलांतरित होणार आहात की तुमचं विस्तारीकरण करण्यासाठी म्हणजे आताची जी तुमची युनिट आहे ती युनिट चालू राहणार आणि एक्सपान्शन करायचं असेल तर दुसरीकडे करणार. बरोबर. पण तुम्हाला अशी खात्री आहे का हो? कारण काय होतं की प्रत्येक वेळेला एखादी नवीन लोक येणार असतील तर त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांना वेगवेगळी आश्वासन दिली जातात. बरोबर. पण कर्नाटक सरकारकडून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर केल्या जातील याची तुम्हाला पूर्ण खात्री वाटते? निश्चित खात्री वाटते. नाही, त्यांच्याशी आम्ही हे सगळं पूर्ण पहिला ठरवून घेऊनच हे करणार आहे. म्हणजे काय काय मुद्दे त्याच्यामध्ये? त्यामध्ये टॅक्सच्या बाबतीत आहे. बर. बाकी कंटिन्यू पॉवर आम्हाला त्याच्यामध्ये सेल टॅक्स आहे, वॅट आहे. ओके. त्यानंतर आम्हाला स्टॅम्प ड्युटी आहे प्लॉट घेण्यासंदर्भात. जागेचे रेट कमीत कमी आहेत आणि फुल टाइम त्यांनी पॉवर देणार आणि 5 वर्ष उद्योजकांना कुठल्याही प्रकारची दरवाढ करायची नाही असं त्यामध्ये. उद्योजकांना कुठल्याही प्रकारची आम्ही पॉवर मध्ये कट करणार नाही. आम्ही इतर लोकांची बाहेर ग्रामीण भागातले काय करायचे ते करू. आणि गोव्यापासून जी बेंगलोरला जाणारी गॅस पाईपलाईन आहे त्याच्यातून सुद्धा पॉवर जनरेशन करून भविष्यात आम्ही देऊ शकणार आहोत. त्यामुळे सध्या पॉवरचा कुठलाही अडचण नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं. पण कर्नाटक सरकारनं आज तुम्हाला पॉवरच्या बद्दल कुठल्याही प्रॉब्लेम सांगितलं असलं तरी आता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा विजेचा आता भरपूर मुबलकता आहे. म्हणजे आता काही वीज तुम्हाला अखंडित मिळतीये. पूर्वीसारखं आता लोड शेडिंग राहिलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला वीज मुबलक मिळतीये. मुद्दा आहे फक्त विजेच्या दरवाढीचा मुद्दा. फक्त इंडस्ट्रीला वीज उपलब्ध आहे. इंडस्ट्री सोडून आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम जिल्हा सोडून, पश्चिम विभाग सोडून इतर ठिकाणी आज देखील वीज कपात चालू आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र सोडून वरती जर गेलो तर आज सुद्धा खेडोपाडी 12 तास, 14 तास, 8 तास याप्रमाणे वीज कटिंग चालू आहे. पण त्यालाही परत वीज महामंडळाची कारण आहेत की त्याच्यामध्ये वीज गळती असेल, वीज चोरी असेल किंवा रिकव्हरीची काय आणि हे बिल ज्या पद्धतीने भरली जातात त्या कारणानुसार ते करतात. महामंडळाला हे पण दाखवून दिलंय की कशामुळे हे होतं. एफिशियन्सी त्यांची खूप कमी पडते. एक तर 46% एफिशियन्सी आहे आता, म्हणजे 100% एफिशियन्सीनं बाकी प्रायव्हेट प्लांट मध्ये वीज तयार होती. प्रायव्हेट ह्या गोष्टी एनर्जी मॅन्युफॅक्चर 102% पर्यंत त्यांचे परफॉर्मन्स आहे. आपला काफरखेडा इतर भागातली जी परफॉर्मन्स आहे तो 47% पर्यंत खाली घसरलेला आहे. म्हणजे ही परफॉर्मन्स वाढवायला राज्य शासन कुठलाही योग्य तो परिणाम त्या लोकांना लावत नाहीये. आणि त्यांचा परफॉर्मन्स कमी पडतोय म्हणून तिथला तूट भरून काढण्यासाठी फक्त त्यांना पहिल्यांदा दिसतो तो उद्योजकच दिसतोय. अच्छा. काही दिवसापूर्वी इथं उद्योजक तेंडुलकर आले होते, त्यांनी हेच मुद्दा मांडलेले होते, असेच मुद्दे होते. मला पाटील साहेब तुमच्याकडे यायचे. एकीकडे कोल्हापुरातील हे सगळे उद्योजक महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्याच्या मानसिकतेपर्यंत आलेले आहेत. अशा वेळेला राज्य सरकारचा एक महत्वाचा विभाग म्हणून तुम्ही आता ह्या प्रश्नाकडे कशा पद्धतीने बघताय आणि यांना महाराष्ट्रातच थांबवावं यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? मगाशी बोलताना त्यांनी 1-2-3 मुद्दे सांगितले होते की विशेषतः म्हणजे महामंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी सांगतो की मुदतवाढीच्या बाबतीत असेल किंवा अन्य त्यांच्या बऱ्याच काही ज्या महामंडळाशी निगडीत बातम्या आहेत, मागण्या आहेत, तर त्या संदर्भामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार महामंडळाने केलेला आहे. आपला जिल्हा हा ड आणि ड प्लस म्हणजे जे झोन असतात उद्योग विभागाचे त्याच्यामध्ये आपला ड आणि ड प्लस म्हणजे सर्वात अविकसित अशा ह्याच्यामध्ये मोडतो. महामंडळ जसं उद्योजकांनी अपेक्षा व्यक्त केल्या की वेळोवेळी, कारण परिस्थिती ही दररोज वेगळी असते, म्हणजे कधी मंदी असेल कधी तेजी असेल, तर ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीनुसार महामंडळ त्याच्यामध्ये निर्णय घेत असतं. म्हणजे खूपच लवचिक धोरण आहे की एमआयडीसीचं धोरण लवचिक आहे. उद्योग विस्तार विकास व्हावा यासाठीचं धोरण अतिशय लवचिक आहे. म्हणजे जसं आता दुधाने साहेबांनी सांगितलं की काही कारणाने तो उद्योग विकसित करू शकला नाही भूखंड घेतल्यानंतर. ऍक्च्युली कसं आहे की भूखंड घेतल्यानंतर त्यांनी ए झोनमध्ये 3 वर्षामध्ये, बी आणि सी मध्ये 4 वर्षामध्ये आणि डी झोनमध्ये 5 वर्षामध्ये तो उद्योग पूर्णपणे सुरू करायचा, विकसित म्हणजे बांधकाम करून उत्पादन सुरू करणं अपेक्षित असतं. आता काही कारणं असतात, कुणाचे वैयक्तिक अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, तर अशा
जिनाईन केसेसमध्ये जिथं आपल्याला वाटतं की ती योग्य केस आहे तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना दंड आकारून मुदतवाढ देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की एक अशी प्रवृत्ती आली की नुसते प्लॉट घेवायचे. अगदी खरं आहे, मला त्या मुद्द्याकडे यायचं होतं. कारण उद्योजकांच्या समस्या अडचणी याच्याबद्दल जसं आपण बोलतोय तसं उद्योजकांमधल्या अपप्रवृत्ती याच्याविषयी तुम्ही संघटनात्मक पातळीवरती विचार केला पाहिजे. कारण हा मुद्दा अतिशय जेन्युन आहे की अनेक MIDC मध्ये लोकांनी प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत परंतु त्याचं युटिलायझेशन होत नाही आणि कालांतरानंतर केवळ त्याच्यामध्ये जसं इस्टेट एजंट असतो त्या पद्धतीनं ते प्लॉट विकले जातात. ही वस्तुस्थिती आहे की नाही? खरं आहे, तुम्ही म्हणताय तो खरं आहे. मला स्पष्टपणे सांगायचं आहे, जे प्लॉट उद्योजकांनी घेतलेले आहेत, जे रिअल इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे रिअल एंटरप्रेनर कोल्हापुरातले आहेत, त्या सर्व लोकांनी इमिडिएट त्याच्यामध्ये आपलं विस्तारीकरण केलेलं आहे. भले तो गोकुळ शिरगावचा उद्योजक असून दे आणि ती कागलमध्ये घेतलेली जागा असून दे. काही अशा ब्युरोक्रेसी मधल्या लोकांनी जागा अडवून ठेवलेली असं माझं स्पष्ट मत आहे. पाटील साहेब, तुमच्या कोर्टात आलेला आहे की आमच्याकडे जेव्हा आम्ही भूखंड उद्योजकाला देतो त्यावेळेला त्या उद्योजकाची जी हे आहे क्वालिटी असते ती तपासूनच आम्ही देतो की तो काय प्रोजेक्ट करणार आहे. शेवटी आता एखाद्याने भूखंड घेतल्यानंतर तो विकसित केला नाही तरच आपल्याला कळणार की असं आपण म्हणू शकत नाही की एखादा म्हणजे असं नाही की उद्योजकच असला पाहिजे म्हणजे मूळचा उद्योजक असेल त्यांनीच उद्योग करावा कारण नाही. कारण दुसरा नवीन उद्योजक घडवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत तो ज्याला दिलेल्या पिरियड मध्ये तो डेव्हलप करतो का नाही करत हे पाहत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की तो किती नाही. पण यांनी जे आता म्हटलेलं आहे की एकूण सारासार विचार केल्यानंतर ब्युरोक्रेसी मधल्याच अनेक लोकांनी उद्योजक असल्याचं भासवून जर प्लॉट घेतले असतील. माझा मुलगा आता 12वीला आहे, इंजिनिअरिंगला निघालाय, तो 4 वर्षात बिझनेस चालू करेल. मग 4 वर्षानंतर तो कुठेतरी जाऊन जॉब करतोय आणि 4 वर्ष तो प्लॉट वेकंट पडलेला असतोय. अशा प्रकारच्या प्लॉटची संख्या जास्त आहे असं मला विशेष नमूद करावं वाटतंय. आता या मुद्द्याकडे मी येतो की हे जेव्हा असं लक्षात आलं म्हणजे असं नॉट नेसेसरी की ब्युरोक्रॅट्स असतील, असे काही लोक असतील की ज्यांनी भविष्यात आपल्याला उपयोग होईल म्हणून घेतलेले आहेत. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की प्लॉट म्हणजे जसा बाहेरचा प्लॉट असतो तसा हा महामंडळाचा प्लॉट असतो. तर त्याला महामंडळाचा प्लॉट हा कुणाच्याही मालकीचा असत नाही, हा महामंडळाच्या मालकीचा असतो. हा आम्ही उद्योजकांना लीजवर देत असतो आणि त्यांनी जर त्या मुदतीमध्ये BCC घेऊन फायनल लीज केलं नाही तर आम्ही त्याला टर्मिनेट करण्यासाठी मोकळे असतो. तो प्लॉट पुन्हा MIDC ताब्यात घेऊ शकतो प्रोव्हाइडेड की त्यांनी तो खरोखर म्हणजे जेन्युइन उद्योजक आहे आणि तो काहीतरी डेव्हलप करतोय आणि काही कारणाने जर त्याला वेळ लागत असेल तर त्या केसमध्ये आम्ही 5% दंड दरवर्षी आकारून त्याला मुदतवाढ म्हणजे. पण ही मुदतवाढ देण्याची अथॉरिटी कोणाकडे आहे? ते वेगवेगळ्या एरियाप्रमाणे आहे. म्हणजे आता 15,000 स्क्वेअर मीटर पर्यंत रिजनल ऑफिसर नाही, 15,000 ते 30,000 पर्यंत डेप्युटी सीओ असं वेगवेगळ्या एरियाप्रमाणे आहे. ओके. तर त्यानंतर असं लक्षात आलं की 5% सुद्धा काय होतंय की 5% ही तशी फार किरकोळ रक्कम आहे. समजा एखाद्या प्लॉटला 1 वर्षाच्या मुदतवाढीसाठी 5% लागत असतील पण त्याची जे दर वाढतो तो कदाचित 5% जास्त असेल मार्केट रेट. त्यामुळे अशी प्रवृत्ती आली की ठीक आहे 5% भरतो. बरोबर. म्हणून जेव्हा हे महामंडळाला लक्षात आलं की बाबा अशा प्रवृत्ती आहेत तेव्हा महामंडळानं निर्णय घेतला की 25% करायचे आणि ह्या ज्या पॉवर्स होत्या ह्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे घेतल्या म्हणजे खालच्या लेवलला काही त्यात होऊ नये म्हणून 5%च्या ऐवजी 25% पहिल्या वर्षी. म्हणजे मुळात निर्णय असा घेतला गेला की इथून पुढे फक्त 2च मुदतवाढी मिळतील. पहिली मुदतवाढ मिळेल त्याला 25%. प्रश्न विचारला होतो की मुदतवाढ किती वेळा देणार. पूर्वी तसं हे नव्हतं, लिमिटेशन नव्हतं म्हणजे दिलं जात होतं. म्हणजे कसं आहे की अर्थात ते डेव्हलपमेंट करतोय असं गृहीत धरून आपण देत होतो. नाही मला संबोधित जरा. आणि मग असं लक्षात आलं की वर्षानुवर्षी मुदतवाढी घेत आहेत तेव्हा महामंडळाला असा निर्णय घेतला की बस झाला आता की आता एकतर तुम्ही 31 ऑगस्ट 2013 पर्यंत सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ह्या मुदतीमध्ये सगळ्यांनी विकास करून घ्या. नसेल तर पुढची पहिली मुदत 2च मुदतवाढी मिळतील. पहिली मुदतवाढ जी मिळेल त्याला तुम्हाला 25% म्हणजे एकदम 5 पट केलं. थोडंसं ते हे वाटतंय म्हणजे त्याच्या पाठीमध्ये हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण आपण दोन्हीकडनं असं बोलू शकत नाही की विकसित पण होत नाही, विकसित व्हावा किंवा विकसित करण्याची प्रवृत्ती वाढावी. MIDCला दंड वसूल करण्यात इंटरेस्ट नाही. MIDCला दंड जी जागा दिली जो प्लॉट दिलाय तिथे तो उद्योग उभा राहावा, चालू व्हावा तुमची इच्छा आहे. तुमचा काय मुद्दा होता? आता हे कसं झालं की कागल MIDC नवीन MIDC झाली. ह्यामध्ये हे प्रॉब्लेम खूप आहेत म्हणजे इकडल्या MIDC पेक्षा. तिथं A झोन आणि B असे 2 सेक्टर MIDC डेव्हलप केले, रस्ते लाईट्स सगळं दिलं प्लॉट धारकांना, तिथं कारखाने चालू झाले. पण आता बाकीचे जे सेक्टर आहेत C, D, E त्यामध्ये अजून इन्फ्रास्ट्रक्चर नाही MIDC कडून, रस्ते नाहीत, पाणी नाहीत. मग त्यांना मुदतीचं जे तुम्ही हे देता त्याचा काय उपयोग होणार नाही कारण त्या प्लॉटवर जायला त्याला रस्ता नाही.
अगदी पाणी नाही, तो कसा डेव्हलप म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही उपलब्ध करून दिलं नाही तर त्यांना तिथे डेव्हलपमेंट कशी करायची असं तुमचं म्हणणं आहे. नाही. मग त्यासाठी याच्यामध्ये दोन्ही बाजूने कसं होतं की आता प्लॉट वाटप करताना शेवटी माणसाची प्रवृत्ती असते, सुरुवातीला जवळचा प्लॉट घ्यायचा. म्हणजे ए ब्लॉक जो आहे तो आपण कागलमध्ये आत गेल्या सुरुवातीला लागतो, तो सगळ्यात पहिल्यांदा वाटप झाला. तिथं प्लॉटची साईज जी होती ती छोटी छोटी होती, म्हणजे जे लहान उद्योजक होते ते, आणि लहान उद्योजकाला विकास करायला तेवढे प्रॉब्लेम येतात कारण त्याची गुंतवणूक छोटी असतील, तेवढं त्यांनी नियोजन केलेलं असतं. त्यामुळे ए ब्लॉक जो आहे तो आता जवळजवळ माझ्यामध्ये अगदी 99% डेव्हलप झाल्या म्हणून. आता हा एक भाग झाला, त्यानंतर त्याला लागून बी, सी, डी आणि शेवटी ई आणि जी जे आहेत ते तर अगदी म्हणजे आधी तिथं SEZ होता प्रस्तावित, तो कॅन्सल झाल्यानंतर आपण ते वाटप केलेलं होतं. तर कसं असतं की समजा उद्योजकांना जोपर्यंत प्लॉट वाटप होत नाही तोपर्यंत विनाकारण तिथं इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करण्यात पण अर्थ नाही. समजा बऱ्याच ठिकाणी असं हे चक्र आहे दोन्ही, म्हणजे हे एकमेकांवरती अवलंबून असते. काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत आपल्या, ठीक आहे ह्या शहराजवळ आहे, चांगला डेव्हलप झालेला एरिया आहे, पण ह्याच्या बाहेर जाऊन काही ठिकाणी असं आहे की वर्षानुवर्ष तिथं कोणाची मागणी येत नाही. म्हणजे आपल्या पश्चिम भाग महाराष्ट्रात नाही सोडून, पण अशा एरियाज आहेत की मग तिथं विनाकारण इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये नाही. पण एकीकडे आपण कागलला आपण 5 स्टारचा दर्जा दिला आहे आणि तरी सुद्धा जर कागलमधले उद्योग असतील किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही. मी तिथं येतोय की कागलमध्ये तो प्रश्न नाही. मी आधीच ते सांगितलं की कागलमध्ये आपल्याकडे उद्योजकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. म्हणजे आता माझ्याकडे मोतीच्या बाबतीत 150 असताना आपल्याकडे 900 वगैरे अर्ज प्रलंबित आहे, त्यामुळे मागणी खूप चांगली आहे. मुदतीचा जो मुद्दा आहे की मगाशी मी सांगितलं की मुदतवाढ आम्ही सरसकट देत नाही, केस टू केस मुदतवाढ देताना ह्या गोष्टी पण विचार केला जातात. आता मागच्या वर्षी माझ्याकडे काही केसेस अशा आल्या की जी ब्लॉक मधल्या की तिथं एक अशी पट्टी होती, तिथं आमच्या मूळ प्लॅनिंगमध्ये एक मधून इलेक्ट्रिक लाईन जात होती आणि त्या तिथं म्हणजे रस्ता मोठा प्रस्तावित होता म्हणून इलेक्ट्रिक लाईन बाहेर होती. कालांतराने तो रस्ता थोडा आत आला, त्यामुळे इलेक्ट्रिक लाईन परत शिफ्ट करण्याचा वेळ आला, तर त्या ब्लॉकला आम्ही विना तक्रार मुदतवाढ दिली. कारण जेन्युन असेल तर मुदतवाढ द्या असं म्हणणं. एक्झॅक्टली. खरं तर या विषयावरती अजूनही काही प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, कारण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. जर महाराष्ट्रातील उद्योजक, कोल्हापुरातील उद्योजक राज्य शासनाच्या धोरणामुळे आपलं राज्य सोडून परराज्यामध्ये जाणार असतील तर इथल्या रोजगारापासून ते राज्याच्या महसुलापर्यंत अनेक गोष्टीवरती परिणाम होणार आहेत. त्यामुळे या चर्चेमध्ये अजूनही काही प्रश्न मला विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत. या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 268-8303. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण AC, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स. प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन. रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग. कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन हॉटेल चैताली. कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण हॉटेल चैताली. शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. प्रतिष्ठेचं रेडी पोझिशन घर आणि आता अविश्वसनीय दर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रौप्य महोत्सवी वर्षात देत आहे 11 भाग्यवंतांसाठी खास ऑफर. नियोजित वंडर 11 मधील 7व्या मजल्यापर्यंतचे फ्लॅट रेडी आणि संधी थोडी. भाग्यवान ग्राहकांना मिळेल भाग्यशाली ऑफर. वॅट, सर्व्हिस टॅक्स आणि अन्य कोणतेही चार्जेस नाहीत.
या, प्रत्यक्ष पहा, बुकिंग करा आणि लगेच राहायला या. नागाळा पार्कातील वंडर 11 मध्ये 7 मजल्यापर्यंतच्या मोजक्याच फ्लॅटसाठी ही ऑफर, तीही मर्यादित कालावधीसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागाळा पार्क, कोल्हापूर. फोन 268-8303. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत कोल्हापुरातील महाराष्ट्रातील उद्योजक इथून शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये स्थलांतरित होत आहेत. त्याची नेमकी कारणं काय आहेत, उद्योजकांच्या अडचणी काय आहेत, अपेक्षा काय आहेत, आणि राज्य सरकारचा MIDC जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आहे, जे काही विभाग आहे, त्यांची याबद्दलची भूमिका काय आहे. आज आपण आता बोलतोय, तुम्ही सांगितलं की एक तर तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये विजेचे दर हे तुम्हाला परवडणारे नाही आहेत, लेबरचा प्रॉब्लेम आहे, टॅक्सेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्या तुलनेमध्ये शेजारचं कर्नाटक राज्य तुम्हाला अनेक सवलती देणार असं सांगतंय, म्हणून तुम्ही आज तिकडे जाणार आहात. पण पुढचा एक मुद्दा होता की तुमचा एक असा सातत्याने आक्षेप आहे की पाणी दरामध्ये सुद्धा तुमच्यावरती अन्याय होतोय. नेमकी पाणी दराची आत्ताची तुमची म्हणजे काय रेशो आहे, किती पाणी दर आहे, आणि शेजारच्या राज्यात तुम्हाला काय दराने पाणी मिळणार आहे? खरं सांगायचं म्हणजे सालाबाद प्रमाणे जशी आपण सत्यनारायणची पूजा घालतो तसं सालाबाद प्रमाणे दरवर्षी पाणी यांचं जे एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडून आम्हाला एक पत्र येतं की पाण्याचे रेट वाढलेत. असं कुठलंही एक वर्ष नाही आहे की ज्या वर्षी पाण्याचे रेट वाढलेले नाही आहेत. तर याची हाईट्स म्हणजे सांगायचं की 15 रुपये जो प्रति 1000 लिटर असलेला रेट यावर्षी त्यांनी 23 रुपये केला, तो 43% आहे. 43% दरवाढ, 43% पाण्याची दरवाढ झालेली आहे. मग त्याच्यापेक्षा बाहेरून टँकर आणून आम्ही विकत घेतलं तरी परवडणार आहे. पण आता पाण्याची दरवाढ हा सुद्धा MIDCच्या अखत्यारीतला. पाटील साहेब, पुन्हा एकदा बॉल तुमच्या कोर्टामध्ये. म्हणजे MIDC कडून यांना ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीयेत, ही त्यांची सगळ्यात महत्वाची दुखणं आहे म्हणा किंवा अडचण आहे म्हणा, आणि म्हणून आज यांना शेवटी शेजारच्या राज्यात जावं लागते. पाणी दराबद्दल काय सांगाल तुम्ही? उद्योग विकासाची जबाबदारी महामंडळाला असल्यामुळं त्यासाठी ज्या प्राथमिक सुविधा लागणार आहेत ती देण्याची जबाबदारी निश्चितच महामंडळाची आहे. पण प्राथमिक सुविधा देताना दर परवडले पाहिजे सांगतो. तर त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते आपण अतिशय चांगल्या क्वालिटीचं आणि मुबलक प्रमाणामध्ये मागणीप्रमाणे देतो. पाण्याचा दर आता जसं दुधाने साहेबांनी सांगितलं की त्याप्रमाणे दर वाढलेला आहे, मान्य आहे, पण त्याला थोडीशी वीज दरवाढ कारणीभूत आहे. कारण आपण जे 15 रुपये पर 1000 लिटर देत होतो, आम्हाला त्यावेळेला वीज 5.5 रुपये 6 रुपयाच्या आसपास पर युनिट मिळत होती. महामंडळानं म्हणजे वीज महामंडळानं हे आमची कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे असं गृहीत धरून त्याचे दर 9.5 रुपयावर नेलेत. त्यामुळे त्या प्रमाणामध्ये म्हणजे हे काय महामंडळानं नाही, पण 6 रुपयेवरून 9.5 रुपये म्हणजे साधारणपणे 3.5 रुपयाचा फरक पडला. पण तुम्ही जेव्हा उद्योजकांचे पाणीपट्टीत दरवाढ केली तरी ती 15 रुपयावरून 23 रुपयावर नेली, म्हणजे डायरेक्ट 8 रुपये नेली. म्हणजे 3.5 रुपयाचा तुमचा जो भार होता वाढलेला तो तुम्ही यांच्यावर टाकताना मात्र तो 8 रुपयावर देणार, म्हणजे दुप्पट 2.5 टाकलात. त्यामुळं शेवटी या उद्योजकांना ते परवडणार आहे की नाही याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. अर्थात पुन्हा एकदा मुद्दा आहे की हा पूर्ण MIDCच्या अखत्यारीतला मुद्दा नाहीये. पुन्हा ते जाते वीज मंडळाकडे, वीज मंडळ म्हणते हा आमच्या अखत्यारीतला मुद्दा नाहीये, हे वीज नियामक आयोगाकडे जाते, आणि त्यामुळे वीज मंडळाचे अधिकारी सुद्धा आज आपण इथे बोलवलं असते ते त्यांनी हीच उत्तर दिली असती. पण मला आता या अनुषंगाने जो एक प्रश्न विचारायचा तो असा आहे की परवाच असं सांगितलं जाते की आम्ही विजेच्या दरामध्ये सवलत दिली, आणि तुमचं म्हणणं आहे ही सवलत फसवी. काय नेमकं आहे प्रकार? ही सवलत दिलेलीच नाही त्यांनी. ही जी दरवाढ त्यांनी केली होती ती फक्त 6 महिन्यासाठी केली होती. त्या 6 महिन्यापैकी 5 महिन्याचे पैसे त्यांनी आमच्याकडून उद्योजकांच्याकडून काढून घेतलेले आहेत सगळे. उद्योजकांच्याकडून म्हणण्यापेक्षा छोट्यातल्या छोट्या कंझ्युमर पासून ते मोठ्या उद्योजकापर्यंत सगळ्यांच्याकडून यांनी हजारो कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. आणि ही रेट हा फेब्रुवारी मध्ये कमी होणारच होता, ऑलरेडी कमी होणार होता. तो त्यांनी जानेवारीमध्ये त्याला ब्रेक लावलेला आहे. आणि जे उद्योग मंत्री नारायण राणे साहेब कोल्हापूरमध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं मी 20% दरवाढ जी आहे ती थांबवतोय, कमी करतोय. ती कुठलीही दरवाढ त्यांनी कमी केलेली नाहीये. म्हणजे पूर्वीच्या इफेक्ट नुसार ते दर कमी करणार होते, तीच फक्त केली आहे, तीच केलेली आहे. पलीकडे व्हायला पाहिजे होती. फेब्रुवारी नंतर आमचे जे कमी होणार होते ते सोडून त्यांनी करायला पाहिजे होतं. तर ते तसं न करता तिने डायरेक्ट इफेक्ट दिल्यामुळे दरवाढ कमी काही झालेलीच नाही. आणि त्याशिवाय वीज नियामक आयोग मंडळाकडे 2 रिव्हिजन पेंडिंग आहेत. आता कालच्या पेपरची प्राइस रिव्हिजन जी होणार आहे ती पेंडिंग आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुढील 1 वर्ष की आम्ही कुठलीही वीज दरवाढ करणार नाहीत. ही लोकसभा डोळ्यासमोर ठेवून, येणारं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून
केलेली फसवी घोषणा असं आमचं उद्योजकांचं स्पष्ट मत आहे. पण मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या निवडणुकीच्या काळांमध्ये तुम्ही तुमची ताकद दाखवून देणार आहात का? निश्चितच आम्ही उद्योजक एकत्र येऊ आणि आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊ आम्ही. बर, आता मला दुसऱ्या मुद्द्याकडे यायचंय. तुमच्या अडचणी आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, तुमचे प्रॉब्लेम्स काय समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आज नाईलाजानं तुम्ही महाराष्ट्रातून दुसरीकडे परराज्यामध्ये जाणार असं म्हणताय. नाही, नाईलाजानं म्हणण्यापेक्षा राज्य सरकार उद्योजकांना राज्याबाहेर घालवतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण गेली 2-2.5 वर्ष उद्योजक मंदीच्या खाईत भरडतोय. जे काय उद्योगधंदे 50% बिझनेसवर चालू आहेत ते 50% बिझनेस पॉवरमुळे गेलेले आहेत. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, राज्य सरकार सर्वसामान्यांपासून उद्योजकांच्या पोटावर उठलेलं आहे. पण मग तुम्ही या संदर्भामध्ये आजपर्यंत कोणाकोणाशी भेटलात? गेल्या 2 ते 2.5 वर्षात जे संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. त्यांनी आम्हाला 2 मिनिटांपेक्षा जास्त कुठलाही वेळ दिलेला नाही आहेत. आमच्या उद्योगधंद्यामधले जे काय ज्येष्ठ लोक आहेत ते सुद्धा त्यांना जाऊन भेटलेले आहेत. कोणीही आमच्याशी बोललेले नाही, भेटलेले नाही आणि सकारात्मक चर्चा केलेली नाही. एवढे आंदोलनं झाली, एवढे मोर्चे झाले, कोल्हापुरात एवढा मोठा मोर्चा झाला, वीज बिलांची होळी केली तिथं जाऊन, एवढे सगळे टोकाचे जाऊन प्रयत्न केले. पण मला सांगा की आज तुम्हाला कोल्हापुरापासून निप्पाणी म्हणजे कर्नाटकची हद्द जवळ आहे म्हणून तुम्ही शेजारच्या राज्यामध्ये स्थलांतरित होऊ शकताय. पण हा प्रश्न काही केवळ कोल्हापूरचा नाहीये, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. मग मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, इथल्या उद्योजकांची तर काय भूमिका आहे? साहेब, मुंबई मधले उद्योजक गुजरातमध्ये बरेच गुजरातमध्ये जाते, खाली कर्नाटक बाउंड्री लागूनच आहे. सांगली कर्नाटकात जाते. इचलकरंजीतले काही टेक्सटाईल वाले ऑलरेडी कर्नाटकात बोरगावमध्ये गेलेले आहेत. कोल्हापुरातले उद्योजक आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही कर्नाटकात जातो. गोव्याला गेले, गोशिमाच्याकडे आमच्याकडे अहमदनगर, औरंगाबाद या भागातून उद्योजकांचे अर्ज आलेले आहेत की आम्हाला सुद्धा जागा घ्या. कारण सेंट्रल प्लेसला असल्यामुळे त्यांना कुठे बाहेर जाण्यास वाव नाहीये. म्हणून मी विचारलं की कोल्हापूरला ठीक आहे, शेजारी आज कर्नाटक जवळ आहे, परंतु जे मराठवाड्यामधले आहेत त्या उद्योजकांनी काय करायचं? ज्याची त्याचा अडचणीचा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये उद्योजकांची संख्या तशी त्या तुलनेत कमी आहे. बरोबर. कोल्हापूरमध्ये जो फाउंड्री उद्योजक आहे ज्याचा मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू MSEBला मिळतोय, त्या फाउंड्री उद्योजकांच्याकडे विशेष दुर्लक्ष आहे सरकारचं. आणि या दुर्लक्षामुळेच आमच्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि वीज दर वाढ, मला असं म्हणायचं आहे, वीज हे मोनोपोली बिझनेस आहे. सरकार बाय करताना सरकार विकतं. मोनोपोली बिझनेस असलेला जगातला एकमेव एक तरी असा बिझनेस तुम्ही दाखवायची लॉसमध्ये आहे. राज्य सरकारमध्ये लॉसमध्ये आहे. कसं लॉसमध्ये यांनी सांगावं. माझं असं स्पष्ट मत आहे, ऊर्जा खातं यांनी उद्योजकांच्याकडे चालवायला द्यावं. आम्ही देशातील आम्ही घ्यायला तयार आहोत. देशातील सर्वात स्वस्त वीज आम्ही द्यायला तयार आहोत. राज्य सरकारला एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला केवळ आणि केवळ राज्य सरकार जबाबदार आहे, राज्य सरकारची अनास्था जबाबदार आहे. उद्योजकांचे प्रश्न समजून घ्यायला सुद्धा मंत्र्यांना वेळ नाही, असा त्यांचा आरोप आहे. आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. एकीकडे तुम्ही उद्योजक म्हणून तुमचे प्रश्न मांडताय, तुमची तळमळ मांडताय, पण त्याच वेळेला तुम्ही या कोल्हापूरचे नागरिक आहात. तुम्ही तुमच्या अडचणींबद्दल जेवढ्या पोट तिडकीनं बोलताय तेवढ्याच पोट तिडकीनं तुम्ही कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल बोलत नाही. त्यावेळी मात्र केवळ आणि केवळ तुम्ही उद्योजक बनता, नागरिक राहत नाही. आज कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं गरजेचं आहे असा सार्वत्रिक एक मत तयार व्हायला आलेलं आहे. तुम्ही सुद्धा राहता कोल्हापुरामध्ये, कोल्हापूर शहरातला सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा तुम्ही वापर करता. मग अशा वेळेला महानगरपालिकेची हद्द वाढली पाहिजे असा जेव्हा मुद्दा येतो त्यावेळी मात्र तुम्ही विरोध का करता? माझं याविषयी स्पष्ट मत आहे. महानगरपालिका शहरात असलेल्या स्थानिक लोकांच्या उपनगरामध्ये सुद्धा सोयी सुविधा पुरवू शकत नाहीये. गेल्या 15 वर्षापूर्वी एकच मी तुम्हाला थांबवतो. हे सुद्धा पुन्हा एक विषचक्र आहे. म्हणजे आज ज्या उपनगरातील किंवा शेजारच्या गावांचं जे काही म्हणणं आहे की आम्ही शहरामध्ये येणार नाही कारण महानगरपालिका आता आहे त्या शहरालाच मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. महापालिका म्हणते आमच्याकडे उत्पन्नाचे स्रोत नाहीत. म्हणजे उत्पन्न वाढत नाही म्हणून सेवा सुविधा नाहीत आणि सेवा सुविधा नाहीत म्हणून आम्ही उत्पन्न वाढू देणार नाही. माझं असं मत आहे की उत्पन्नाचे जे स्तोत्र आहेत त्याच्यामध्ये 100% पाठपुरावा केला जात नाही महानगरपालिकेकडून. राजकीय लागेबांधे डोळ्यासमोर ठेवून गोळाबेरीज केली जाते. माझा स्पष्ट आरोप आहे, कारण मी गेले 5 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये काम करून आलेलो आहे. बरोबर. या अनास्थेमुळे तुम्हाला प्रश्न विचारला कारण तुम्ही महानगरपालिकेचे सुद्धा जबाबदार घटक आहात. कारण मी अनुभवलेलं आहे 2005 ते 2011 या सालापर्यंत फक्त 150 कोटी टर्नओव्हर पर्यंत महानगरपालिका फिरत होती.
सरासरी 20% दरवाढ दरवर्षी होत आहे. त्या 20% दरवाढीच्या तुलनेत 150 कोटी ते 170 कोटी व्हायला पाहिजे होतं, 170 ते 190 ला जायला पाहिजे होतं. न जाता आज देखील 8 ते 9 वर्षानं 2005 नंतर 2014 पर्यंत महानगरपालिका 200 कोटीच्या आतच आहेत. याची कारणं सर्व नगरसेवक आणि आयुक्तांनी तपासली पाहिजेत. तुमच्या दृष्टीने काय करणार? रेव्हेन्यू प्रॉपर गोळा होत नाहीये. हे प्रॉपर गोळा होत नाही म्हणजे पुन्हा तोच मुद्दा आहे. कुठलेही दर वाढले की सर्वच नागरिक सर्वच माध्यमं त्याच्याबद्दल लगेच रोष व्यक्त करतात, विरोध व्यक्त करतात. त्यामुळं महानगरपालिकेकडून सेवा सुविधा हव्यात, मात्र महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढेल याच्याबद्दल मात्र विचार होत नाही. तोच प्रश्न हद्दवाढीबद्दल आहे. म्हणजे तुम्हाला एकीकडे स्वतंत्र टाउनशिप हवी आहे, पण तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतून काम करायचं नाही. तुम्ही असं का म्हणत नाहीये की महानगरपालिकेनं आम्हाला सर्व सेवा सुविधा द्याव्या, आवश्यक ज्या गोष्टी आहेत मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर ते करून द्यावं, मग आम्ही टॅक्स भरतो, असं तुम्ही म्हणत नाहीये? नाही, मुळात कॉम्पिटिशनचं जग चालू आहे. MRDC जर तुम्हाला सुद्धा माझं म्हणणं खरं तर प्रिन्सिपली पटतंय, MRDC पण तुम्ही आता ते मान्य करू शकत नाहीये. MRDC मध्ये जर हद्दवाढ झाली तर आमच्याकडे LBD लागणार आहे, आमचे टॅक्सेस वाढणार आहेत. अशा केसमध्ये आम्ही कॉम्पिटिशन करूच शकणार नाहीये. आज तुम्हाला पटणार नाहीये की माननीय विलासरावजी देशमुख माजी आपले मुख्यमंत्री यांनी काही MNC कंपन्यांना पुण्यामध्ये येण्यासाठी काही आश्वासनं दिली होती. ते गेल्यानंतर त्याची आश्वासनाची पूर्तता उद्योग खात्याने केली नाहीत. ते लोक आज MRDC सोडून 400-400, 500-500 एकरचं बुकून सोडून गुजरातला चाललेले आहेत. म्हणजे कुठल्याही गोष्टी पाठीमागे सरकारच कारणीभूत असते असं आम्ही म्हटलं तर काय वावगं नाही ठरणार. म्हणजे जे गुजरात सरकारला किंवा जे कर्नाटक सरकारला जमते ते महाराष्ट्र सरकारला का जमत नाही, हा तुमचा मूलभूत प्रश्न आहे. नाही, त्याच्यामध्ये आता जसं ह्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ दिला जात नाही वगैरे, तर आता आपण जर गेल्या रिसेंट पास्टमध्ये बघितलं तर राज्याचे आदरणीय उद्योग मंत्री महोदय इथं खास उद्योजकांच्या भेटी घेण्यात आले होते. हो, नारायण राणे साहेब पूर्ण 4 वर्षानंतर आले होते. उद्योजकांना पूर्ण वेळ त्यांनी दिला, त्यांच्या सगळ्या त्यांनी मध्ये सांगितलं 4 वर्षानंतर त्यांना उद्योग कोल्हापूरमध्ये उद्योग करतात हे 4 वर्षानंतर साहेबांना कळलं असं म्हटलं तर काय वावगं नाही ठरणार. मला पूर्ण बोलू द्या की आले नाही, केवळ आले नाही तर त्यांनी सगळ्यांच्या अडचणी ऐकल्या. आणि त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची की त्यामध्ये जे जे मागण्या होत्या त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. की जसं आता मगाशी आपल्याला तो विषय मध्ये राहिला, मुदतवाढीच्या बाबतीत आपल्या उद्योजकांनी विनंती केली की साहेब भूखंडाच्या रिन्युएशन हा जो 25% दर वाढवलेला आहे, तर मुंबईतली पुण्यातली परिस्थिती आणि कोल्हापूरची परिस्थिती यामध्ये फरक आहे. तर भले तुम्ही जर सगळ्या राज्याला नियम बदलू शकत नसाल तर ऍटलिस्ट आमच्या D झोन आहे म्हणून D झोनसाठी तरी कमीत कमी आम्हाला तर तो सकारात्मक विचार करून ते 25% दर आता 10% करण्याचा प्रिन्सिपली निर्णय घेतलेला आहे. किंवा एक असं झालं होतं की बांधकाम जी प्लॅनच्या बाहेर केली पटेल साहेब, खरं सांगू का, मला मुळात असं वाटतंय की 25% असेल किंवा 10% असेल अशा पद्धतीनं वारंवार मुदतवाढ देण्याचा प्रश्नच उद्भवता कामा नये. जर उद्योजकांना तुम्ही तसं वातावरण दिलं, तसं जर मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर उद्योजकांना पण ते लांबणीवर टाकायचं काही कारण नाही. आणि ती जी काही उद्योजकांमधली अपप्रवृत्ती असेल की केवळ प्लॉट घ्यायचा म्हणून घेऊन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक आरक्षण कसा विकता येईल, त्यातनं कसे पैसे मिळवता येतील. समजा एका ओळीमध्ये जर 10 प्लॉट असतील आणि तिथं जर 8 प्लॉट डेव्हलप होत असतील तर त्यांना काय इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आणि 2 प्लॉटला वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर सांगतो ना की त्यामुळं म्हणजे मी मगाशी सांगितलं परत रिपीट करतो की डिफर्स फ्रॉम केस टू केस. म्हणजे एखाद्या ब्लॉकमध्ये मी मगाशी ते सांगितलं की काही ब्लॉकमध्ये आमच्या असं लक्षात आलं की आम्ही सुविधा देऊ शकत नाही, आम्ही त्यांना मुदतवाढ दिलेली. पण जर 10 पैकी 8 जण किंवा 7 जण डेव्हलप करू शकत असतील तर आपण म्हणू शकत नाही किंवा मला इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणून मी डेव्हलप केलं नाही. तरी सुद्धा किंवा हा मागास भाग आहे म्हणजे ह्याच्या दृष्टिकोनातून उद्योगाच्या डेफिनेशन मध्ये D झोन आहे म्हणून त्याच्यामध्ये हे केलं. कंपाऊंडिंग चार्जेस म्हणजे जिथं मला क्युरिओसिटी म्हणून A झोन कुठला आहे राज्यातला? A झोन मुंबई वगैरे त्या एरियामध्ये आहे. अच्छा. प्रत्येक कसं असतंय की प्रत्येक तालुका हे युनिट धरला असतं. ओके. म्हणजे असं सरसकट आपल्याला मुंबई म्हणजे मुंबई असं हे करताना नाही की पुण्यात सुद्धा एका जिल्ह्यामध्ये सगळ्याचे सगळे झोन एकसारखे असतात. बरोबर. प्रत्येक तालुका हे युनिट असतात. आता आपल्याकडं 4 तालुके D मध्ये आहेत, बाकीचे 8 तालुके हे D+ झोन मध्ये. अच्छा. म्हणजे ते तालुका टू तालुका. आता कोल्हापूर जिल्ह्याचा आपण विचार करायचा झाला तर आता तरी मला असं वाटतंय की आपली जुनी म्हणजे शिरोली मॅन्युफॅक्चरिंग शिरोली इंडस्ट्रियल इस्टेट, त्यानंतर गोकुळ शिरगाव, त्यानंतर कागल. आता भविष्यामध्ये अशी कुठली MIDC तयार करण्याचा विचार आहे का? बरोबर. आता जागेचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आम्हाला निश्चितच भेटतो की उद्योजकांची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जसं मी मगाशी सांगितलं म्हणजे त्यांच्या त्या मागणीशी तुम्ही सहमत आहोत किंवा त्या अडचणीशी? बिलकुल सहमत आहे आणि आम्ही त्याप्रमाणे कार्यवाही पण सुरू केली आहे.
गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीच्या मध्ये जी जागा आहे म्हणजे हलसवडे, नेरली, तामगाव, कनेरवाड या गावांची जवळजवळ 650 एकर जागा आम्ही संपादित करत आहोत आणि त्याचं बऱ्यापैकी म्हणजे शेवटच्या स्टेपला आहे आता प्रोसेस चालू आहे. त्यानंतर निपाणीजवळ अर्जुनी म्हणून एक गाव आहे म्हणजे कागल तालुक्यामधलं शेवटचं गाव, तिथं आम्ही 600 एकर जागा आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याचं पण संपादनाचं आम्ही विचार करत आहोत. बरं, ही टोपच्या इथे होणार होती अशी मध्यंतरी चर्चा सुरू होती महामार्गालगत, टोप पासून ते पुढे त्या किणीपर्यंत इथे होणार असं एक चर्चा सुरू होती. वाठार या गावातली जागा आपण आयडेंटिफाय केली होती, पण ते कसं झालं की एकतर तो मधून हायवे जात होता, हायवेच्या दोन्ही बाजूला आपण जागा आयडेंटिफाय केली होती आणि तिथं जेव्हा मोजणी करायला आपले प्रतिनिधी गेले तेव्हा तिथे स्थानिक लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे ते चर्चा सुरू आहे, पण आता त्याच्यातून अजून मार्ग निघाला. जागा हा फार मोठा विषय नसून जागा लोक कुठेही उपलब्ध करू शकतील. राज्य सरकारच्या जी काही धोरणं आहेत, सर्वात महत्वाचं म्हणजे लाईट, विजेचे दर हे एवढे भयावह आहेत की राज्य सरकार सांगते की तुम्ही चायना बरोबर कॉम्पिटिशन करा. आम्ही शेजारी आपल्याला कर्नाटक आणि गुजरात बरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही. कोल्हापूरचा उद्योजक चायना बरोबर काय करणार आहे? बरोबर, पण पुन्हा एकदा राज्य सरकार म्हणतच आहे ना की विजेच्या दराबद्दल आम्ही काही करू शकत नाही. ते लगेच वीज नियामक मंडळाकडे बोट दाखवतात. नाही, याच्यामध्ये वीज खात्यातला जो प्रचंड अनागोंदी कारभार आहे, जो प्रचंड मोठा कोळसा खरेदीतला भ्रष्टाचार आहे, या गोष्टी कारणीभूत आहेत त्याला. खरंय. जर सरकारनं हेच राज्य सरकार सन 2007 पूर्वी देशातली सर्वात चीपेस्ट पॉवर देत होतं, तेच हेच राज्य सरकार 2011 नंतर सर्वात महागडी कसं देऊ लागलंय? बरोबर. राज्य सरकार त्यांच्या इंजिनियर्स असलेल्या लोकांच्या परफॉर्मन्सची का चर्चा नाही करत? आम्हाला एकीकडे सांगतो तुम्ही उद्योगधंदे उभे करा, जगाशी कॉम्पिटिशन तुलना करा, क्वालिटी जगाच्या लेवलला न्या. सेलटेक्सचे रिफंड कित्येक वर्ष लोकांना परत आलेले नाही आहेत आणि यात आमच्या कोल्हापूरच्या उद्योजकांनी घेतलेल्या या 1 महिन्याच्या 8-10 दिवसातल्या धोरणामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, येणाऱ्या 6 तारखेला राज्याचे 3 उद्योग वेगवेगळ्या खात्याचे सचिव कोल्हापुरात दाखल होणार आहेत. एकाच दिवशी 3 उद्योग सचिव कोल्हापुरात येण्याची कारण काय? याचा आज तुम्ही नाक दाबले म्हणून त्यांचं तोंड उघडलं म्हणून स्पष्ट आरोप आहे की ते त्या दिवशी तिकडे इकडे कोल्हापूरला कधी गेल्या 4-5 वर्षात हे एका दिवशी आलेले नाहीयेत किंवा हे 3 उद्योग सचिव गेल्या 5 वर्षात कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. 6 तारखेला एकत्र काय येणार आहेत याचा खुलासा मला आरोप साहेबांनी करावा असं माझं मत आहे. नाही, आता सचिवांच्या दौऱ्याबद्दल मी बोलू शकणार नाही, पण आमचे महामंडळाचे जे कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गगराणी साहेब, तर ते सुद्धा विशेष दौरा काढून 2 दिवसाचा पूर्ण, तर त्यांना अचानक मिटिंग लागल्यामुळे परत झालं, पण एक पूर्ण दिवस त्यांनी तिन्ही औद्योगिक संघटना दिल्या, त्यांचे पूर्ण व्हिजिट केल्या साईट आणि त्यांची सगळी म्हणणे ऐकून घेतली. जसं मगाशी मी सांगितलं की उद्योग मंत्री महोदय आले होते, तसंच आमचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा आले. त्यांनी पूर्ण उद्योजकांची सगळी म्हणणं ऐकून घेतली आणि गेल्यानंतर म्हणजे हे दोघांच्या पण दौऱ्याचं फलित आहे की यांच्या प्रमुख ज्या मागण्या महामंडळाशी निगडीत होत्या. नाही, पण फलित म्हणता नाही पाटील साहेब याचं कारण आज आता या क्षणापर्यंत सुद्धा अनेक बैठका झालेल्या असल्या तरी उद्योजक अजूनही महाराष्ट्रातून कर्नाटक स्थलांतरित होण्याच्या निर्णयावर ठाम आहे. नाही, मी ते सांगतोय की ह्याच्यात 2-3 विषय आहेत. नाही, ऐका नाही, 4 दिवसात 900 एकर पेक्षा जास्त जागेची मागणी एमआयडीसी सुद्धा कधी आलेली नसेल. आमच्याकडे आली लोकांची मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवसात 900 एकर पेक्षा जास्त लोकांची मागणी कुठे? कर्नाटक गोशिमाकडे अर्ज दाखल आहेत लेखी स्वरूपात. हे कशाचं घोतक आहे? आम्ही म्हणतोय आमची कोल्हापूरची माती, कोल्हापूरची माणसं, कोल्हापूरची नीतिमत्ता सोडून कोणी आम्ही देशाला शिकवण देतोय. पण आज अशी वेळ आली की नाईलाजानं तुम्हाला जावं लागतं. याचाच अर्थ राज्य सरकारची इच्छा आहे की उद्योजकांनी सोडून जावं, आम्हाला काय करायचं आमचं आम्ही करतो. नाही, असं कुठे राज्य सरकार असं म्हणणार नाही की असं तुम्ही कबूल करणार नाही. परंतु आज जर आपण एकूण सारासार परिस्थितीचा आढावा घेतला, विचार केला तर उद्योजकांच्या ज्या काही अडचणी आहेत म्हणजे आता अगदी गळ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे आता नाईलाजानं उद्योजक कोल्हापुरातून शेजारच्या राज्यामध्ये स्थलांतरित होण्याच्या मागणीवरती ठाम आहेत. मला वाटतं आता तरी राज्य सरकारनं याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे. केवळ चर्चा, आश्वासनं, या मंत्र्यांशी आपण चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक घेऊ, या बैठकीच्या गुऱ्हाळातून काही आउटपुट बाहेर निघणार आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. जे शेजारच्या राज्यांना जमते ते आपल्या राज्य सरकारला का जमत नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे आपण परकीय गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करतोय, बाहेरचे उद्योगधंदे आपल्या राज्यात यावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय, त्यासाठी मंत्र्यांचे दौरे होतात. परंतु आपला जो इथला स्थानिक उद्योजक आहे त्याला जर आपण मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये कमी पडत असू तर मग काय उपयोग या सगळ्या सिस्टीमचा?
त्यामुळे मला वाटतं आज या चर्चेमधून आउटपुट आपल्याला असं काही निघालं नसलं तरी तुमच्या अडचणी जेन्युइन आहेत हे मात्र आपल्याला समजलेलं आहे. MIDCचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यात प्रयत्न करतायत, पण अनेक गोष्टीबद्दल तुम्हाला मर्यादा येत आहेत. जसं पाणी दराचा मुद्दा असेल की शेवटी तुम्हाला पाणी दर वाढवून द्यावा लागला कारण तुमचं म्हणणं MSEBी तुमचे दर वाढवली नाही. आमचा त्याच्यामध्ये MERC मध्ये केस दाखल आहे. पण साहेब कसं आहे ती केस दाखल होईल त्याचा नंतर निकाल लागेल, पण इन द मेन टाइम त्याचा बोजा उद्योजकांवर पडतोय. त्याच्यामध्ये आज तुम्ही त्यांना रिलीफ देऊ शकत नाही. त्यामुळे आज तरी या घटकेला हा प्रश्न अत्यंत जटिल बनलेला आहे आणि जर राज्य सरकारनं याबद्दल काळजीपूर्वक पावलं उचलली नाहीत, निर्णय घेतले नाहीत तर महाराष्ट्राचा जो उद्योग जगतातला दबदबा आहे तो कमी होईल. आज कोल्हापूरचे उद्योजक परराज्यात निघालेले आहेत, त्याच पद्धतीनं राज्यातले सर्वच उद्योजक शेजारच्या राज्यामध्ये जर जायला लागले तर महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल. त्यामुळे आता तरी जागं व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे आणि उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत राज्य सरकारनं. आज आमच्या स्टुडिओमध्ये तिन्ही मान्यवर आले आणि त्यांनी या विषयावरती आपली मतं व्यक्त केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.